कल्याणी नगरच्या हिट अँड रन केस प्रकरणातला अल्पवयीन आरोपी जो आहे या आरोपीला शेवटी काल बाल हक्क न्यायालयाने 14 दिवसाच्या रिमांडमध्ये बाल सुधारगृहामध्ये पाठवलंय। वास्तविक हा अपघात झाला त्या दिवशी 19 तारखेनंतर लगेचच 15 तासामध्ये त्याला बाल हक्क न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला होता। हा जामीन दिल्यानंतर त्याला जी शिक्षा दिली गेली होती 300 शब्दांचा निबंध लिहायचा, त्याबरोबर 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करायचं। या सगळ्या निकालामुळे एक प्रचंड मोठा आक्रोश जो आहे तो निर्माण झालेला होता। 2 जणांचा जीव घेतल्यानंतर 15 तासात जामिनावरती बाहेर सुटणारा हा अल्पवयीन आरोपी जो आहे, या अल्पवयीन आरोपीला लगेच तात्काळ जामीन कसा मिळू शकतो असा प्रश्न जो आहे तो समाज माध्यमातून विचारला गेला आणि प्रचंड मोठी टीका देश पातळीवरती या प्रकरणात पुणे पोलिसांवरती झाली, इथल्या न्यायव्यवस्थेवरती झाली आणि एकूण ज्या 2 जणांचा बळी गेलाय, ज्या 2 जणांचा अपघाती मृत्यू झालाय त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मोठा आक्रोश उभा राहिला होता। त्यानंतर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या खडबडून जाग्या झाल्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हा अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला न्यायालयामध्ये पाठवावं, न्यायालयानं त्याला रिमांड होममध्ये पाठवावं, रिमांड जो आहे तो रिमांड त्याला द्यावा अशा पद्धतीची मागणी करणारी रिव्ह्यू ॲप्लिकेशन जे आहे ते पुणे पोलिसांनी बाल हक्क न्यायालयामध्ये केलेलं होतं। दिवसभर या सगळ्या प्रकरणावरती आर्ग्युमेंट्स जे आहेत ते झाले, दावे प्रतिदावे झाले, वाद प्रतिवाद झाले आणि या सगळ्या एकूण आर्ग्युमेंट्स नंतर शेवटी संध्याकाळी 8:30 वाजता बाल हक्क न्यायालयानं या आरोपीला 14 दिवसांचा रिमांड दिलाय। 14 दिवस हा आरोपी आता बाल सुधारगृहामध्ये राहणार आहे। बाल सुधारगृह हे नेमकं काम कसं करतं? इतका अतिगंभीर गुन्हा घडलेला अल्पवयीन आरोपी जो आहे तो कायद्याच्या दृष्टीनं जेव्हा अल्पवयीन असतो, या बाल हक्क कायद्याच्या दृष्टीने जेव्हा तो अल्पवयीन असतो तेव्हा त्याला सगळ्या प्रकारचे प्रिव्हिलेज जे आहेत किंवा फायदे जे आहेत ते दिले जातात जेणेकरून त्याच्यामध्ये बदल घडावा, तो सुधारावा असा या कायद्याचा उदात्त हेतू आहे। त्याच्यामुळे ज्या बाल सुधारगृहामध्ये त्याला ठेवण्यात आलेले आहे हे बाल सुधारगृह हे कुठल्याही जेलसारखं किंवा रिमांड होमसारखं नसतं, तर इथे मुलांना सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। अत्यंत उत्तम स्वरूपाचं जेवण नाश्ता दिला जातो। त्यांचा दिनक्रम जो आहे तो दिनक्रम मी तुम्हाला सांगतो। सकाळी 8 वाजता या मुलांना उठवलं जातं, त्यानंतर त्यांच्या अनिक उरकल्यानंतर नाश्ता त्यांना दिला जातो आणि या नाश्त्यासाठी या मुलांना अंडी, दूध याच्यासोबत पोहे, उपमा यासारखे पौष्टिक पदार्थ जे आहेत ते नाश्त्यामध्ये दिलेले असतात। 8 ते 10 वाजेपर्यंत तुमचे अनिक उरकून नाश्ता पूर्ण करणं आणि त्यानंतर 10 वाजता पुन्हा डॉर्मेटरीमध्ये येणं। 10 वाजता या विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतली जाते, 11 वाजता माफ करा, या विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतली जाते आणि ही प्रार्थना झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना लेक्चर्स जी आहेत ती दिली जातात। इंग्रजीची किंवा गणिताची, वेगवेगळ्या भाषांची, चित्रकलांची लेक्चर्स जी आहेत, शिकवण्या ज्या आहेत त्या दिल्या जातात। 1 वाजेपर्यंत, 11 ते 1 वाजेपर्यंत या शिकवण्या दिल्यानंतर या मुलांची जेवणाची सुट्टी होते, त्यांना जेवण दिलं जातं। या जेवणामध्ये त्यांना अत्यंत पौष्टिक अशा स्वरूपाचा आहार दिला जातो ज्याच्यामध्ये पालेभाज्या, कडधान्य यांच्यासोबत वरण भात, सात्विक आहार ज्याला म्हटलं जातं, पोषणमूल्य असलेला आहार ज्याला म्हटलं जातं असा आहार दिला जातो आणि अत्यंत काटेकोरपणे या सगळ्याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जातं। दिनक्रमामध्ये या बाल सुधारगृहाच्या दुपारी 1 वाजता जेवल्यानंतर 4 वाजेपर्यंत या सगळ्या अल्पवयीन आरोपींना पुन्हा डॉर्मेटरीमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं जातं। 4 वाजेपर्यंत हे विद्यार्थी आराम करतात आणि त्यानंतर 4 वाजता पुन्हा त्यांना बाहेर बोलवलं जातं। 4 वाजताची चहा नाश्त्याची जी सोय असते ती त्यांच्यासाठी केलेली असते आणि त्यानंतर 4 ते 5 या विद्यार्थ्यांना टीव्ही बघायसाठी सूट जी आहे ती दिलेली असते। टीव्ही हॉलमध्ये या विद्यार्थ्यांना बसू दिलं जातं। 5 ते 7 या विद्यार्थ्यांना फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल असे तत्सम खेळ खेळण्यासाठी वेळ जो आहे तो राखून ठेवलेला आहे, त्यासाठीच्या सोयी करण्यात आलेल्या आहेत। इतकंच नाही तर अगदी बाहेरून या खेळांमधले निष्णात खेळाडू जे आहेत ते बाल सुधारगृहामध्ये जाऊन या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतात। ज्यांना त्याची आवड असते असे अनेक विद्यार्थी या खेळाच्या नादी लागतात किंवा ते खेळायला लागतात। फुटबॉल, व्हॉलीबॉल सारखे वेगवेगळे खेळ जे आहेत 7 वाजता या विद्यार्थ्यांना पुन्हा संध्याकाळच्या जेवणासाठी आणलं जातं आणि या जेवणानंतर साधारणपणे याही जेवणाची पद्धत जी आहे ती तशीच आहे। पोषणमूल्य असलेला आहार ज्याच्यामध्ये पालेभाजी असते, त्याबरोबर चपाती, वरण भात आणि एखादं स्वीट अशा पद्धतीचं हे जेवण असतं। दिवसभरामध्ये हा सगळा कार्यक्रम मुलांचा झाल्यानंतर 8 वाजता, 7 ते 8 ही जेवायची वेळ आहे। 8 वाजता या मुलांना डॉर्मेटरीमध्ये झोपायला पुन्हा पाठवून दिलं जातं आणि
दिवसभराचा दिनक्रम जो आहे त्यांचा तो अशा पद्धतीने पूर्ण होतो। सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम आखून दिलेले आहेत आणि त्याच्यानुसारच सगळी या विद्यार्थ्यांची दिनचर्या जी आहे ती असते। अनेकदा बाल सुधारगृह किंवा या अल्पवयीन आरोपींना ठेवायची जागा म्हणजे तुरुंगासारखं काहीतरी असेल, त्यांना कडक शिक्षा जी आहे ती दिली जाईल असं अनेकांना वाटत असतं, मात्र प्रत्यक्षात तसं नाहीये। जो ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे किंवा बाल हक्क कायदा जो आहे या कायद्याची मूळ तरतूद किंवा मूळ उद्देश जो आहे तो या मुलांना गुन्हेगारीपासून दूर नेणं आहे। एखाद्या गोष्टीनं किंवा एखाद्या घटनेनं ही मुलं जेव्हा कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडतात तेव्हा त्यांना त्यातून बाहेर निघायची संधी देणं आणि मोठी शिक्षा लावून त्यांना कायमस्वरूपी गुन्हेगारीकडे जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण न होता त्यांना सुधारण्याची संधी द्यावी या हेतूनं हा बाल हक्क कायदा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच ही बाल सुधारगृह जी आहेत ती सुद्धा चालवली जातात। आता या कल्याणीनगरच्या हिट अँड रन प्रकरणातला जो आरोपी आहे ज्याच्यामुळे 2 जणांचे जीव गेलेले आहेत, बेदरकारपणे पोर्शे गाडी 200 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं चालवून 2 जणांचे जीव जाण्याला कारणीभूत ठरलेला हा अल्पवयीन आरोपी बाल हक्क कायद्याच्या दृष्टीनं अत्यंत सामान्य आहे। त्याची आर्थिक परिस्थिती किंवा त्यानं केलेला गुन्हा या सगळ्यांपेक्षा तो बालक आहे हीच एक गोष्ट जी आहे ती या कायद्याच्या दृष्टीने प्रचंड महत्वाची आहे, जी पोलिसांच्या सुद्धा कायदेशीर कारवाईमध्ये मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या निर्माण करते। त्यामुळे या बाल सुधारगृहामध्ये त्यांना पाठवल्यानंतर या आरोपीला अल्पवयीन आरोपीला पाठवल्यानंतर सुद्धा त्याला तिथं तुरुंगासारखी वागणूक मिळणार नाही, तर या सगळ्या सोयीसुविधांनी युक्त असलेलं हे बाल सुधारगृह असणार आहे। आता तुलनेनं म्हणजे अतिश्रीमंत बापाच्या घरचा हा चिरंजीव असल्या कारणानं त्याला कदाचित हे सर्वसामान्य किंवा त्यातल्या त्यात उत्तम असलेलं जेवण किंवा या सोयीसुविधा या किती मानवतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र एक नक्की बाल हक्क कायद्यामुळे या अल्पवयीन आरोपींचं काही प्रमाणामध्ये फावत जरी असलं तरी सुद्धा हा कायदा तयार करतानाचा जे बाल हक्क कायद्याचे ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अत्यंत उदात्त हेतू ठेवून आणि वैश्विक हेतून या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। अनेक मुलं अशी आहेत जी या सगळ्या प्रक्रियेनंतर या सगळ्या दिनक्रमातून गेल्यानंतर त्यांची परिस्थिती बदलते, विचार करण्याची पद्धत बदलते आणि एक नवं आयुष्य या मुलांना मिळू शकतं। बाल सुधारगृहामध्ये नेमकं काय काय होतं हे आपण आपल्या या न्यूज 18 लोकमतच्या लाईव्हमध्ये पाहिलं। न्यूज 18 लोकमतच्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आज इतकंच। तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।